नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय 2 मधल्या 164 ते 171 ह्या ओव्यांच्या सहवासात जाऊयात. ज्ञानोबा राय आपल्याला व्यक्त अव्यक्त, आकार निराकार, आत्म अनात्म, शाश्वत अशाश्वत, कायमस्वरूपी आणि नाश पावणारं अशा गोष्टींचा उलगडा सहज सोप्या प्रकारे करून देत आहेत. अर्थात ह्याला आधार श्रीकृष्ण अर्जुन संवाद. अर्जुनाची जी मनोधारणा आहे ती मनोधारणा आणि आपल्यासारख्यांची मनोधारणा फार काही वेगळी नसते. आपल्या डोळ्यासमोर जे आपलं जग असतं, आपल्या जगामध्ये ज्या गोष्टी आपण साठवल्यात, त्याच्यामध्ये आपलं कुटुंब, अर्थात कुटुंबामधल्या व्यक्ती, आपला प्रपंच संसार, त्यामध्ये साठवलेल्या वस्तू, पैसा, विद्या, बळ, जे काही म्हणून आपल्याला माझं माझं असं वाटतं, ते सगळं ह्या दृश्य जगतामधलं आहे. आणि ते दृश्य जगतामधलं जरी स्वप्नवत असलं तरी सुद्धा ते आपल्या सर्वांना खरं वाटण्यासाठी एक गोष्ट कार्यरत असते. आणि त्या गोष्टीला परमेश्वराचीच पण मायाशक्ती असं म्हटलं जातं. ह्या मायाशक्तीच्या प्रभावाखाली जोपर्यंत आपण असतो, या शक्तीचा पगडा जोपर्यंत आपल्या मनावर आणि बुद्धीवर असतो, तोपर्यंत ह्या दृश्यामध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला खरी आणि शाश्वत अशीच भासते. ही मनोधारणा बदलण्यासाठी अजून एक दृष्टांत ह्या ठिकाणी ज्ञानोबा राय प्रकट करतायत आणि ते सांगतात की व्यक्तदशेला येणारी ही सृष्टी, हे जग आपल्या सकट, हे आपल्याला दृश्य रूपाने दिसण्याच्या अगोदर अदृश्यामध्ये असतं, अव्यक्तामध्ये असतं. त्या अव्यक्तामधनं ते व्यक्तामध्ये प्रगट होतं. व्यक्तामध्ये प्रगट झाल्यानंतर ते असंच आहे आणि जे व्यक्त आहे तेच खरं आहे, हे भासवण्याचं काम मायाशक्तीद्वारे होतं. परंतु मायाशक्तीचा प्रभाव ओसरला की प्रगट झालेलं सर्व एक दिवस नाहीसं होतं किंवा नाश पावतं आणि परत अव्यक्त दशेलाच जातं. हे समजावून घेणं हा या ओव्यांमधला गर्भितार्थ, गुढार्थ, भावार्थ आहे. अर्जुनाची हीच मनोदशा बदलावी असं श्रीकृष्णांना वाटतंय. कारण तो जे समोर दिसतंय त्याचा नाश पावणार आहे, ह्याच भ्रमात होता. आणि त्यासाठीच ज्ञानोबा राय आपल्याला दृष्टांत देतात की अरे, वाऱ्याचा स्पर्श पाण्याला होतो, वाऱ्याचा स्पर्श पाण्याला होतो आणि त्याच्यावर तरंग उमटतात, पण ते पाण्यापेक्षा वेगळे नाहीत बरं. आता ह्या ठिकाणी वाऱ्याचं उदाहरण घ्यायचं एक विशेष कारण असावं असं वाटतं. वाऱ्याचा स्पर्श होतो असं ज्ञानोबा राय म्हणतायत. एखाद्या वस्तूचा स्पर्श होतो पण ती दिसत नाही, स्पर्श होतो पण तिला पकडता येत नाही. वारा हे तत्व असं आहे की त्याचा स्पर्श होतो पण ते दिसत नाहीये, जणू अव्यक्त स्वरूप आहे. तसंच त्या अव्यक्तातलं चैतन्य
त्याच्या असण्यामुळे हे दृश्य जग निर्माण झालेलं आहे. त्यामुळे महत्त्व त्या चैतन्याला आहे. पाण्यावर तरंग येतात पण त्याला वाऱ्याचा स्पर्श होतो म्हणून. त्याचबरोबर ज्ञानोबाराय म्हणतात, सोन्याचा अलंकार घडतो पण तो कोणामुळे? तर ज्याला सोन्याचा अलंकार बनवून घालायची इच्छा झाली त्या व्यक्तीमुळे सोनं हे अलंकारामध्ये रूपांतरित होतं. नाहीतर मूळ सोनंच, अलंकारामध्ये सोनंच. तसंच आपलं मूळ स्वरूप चैतन्यच. आपण जे देहरूपाने आकाराला आलेलो आहोत ते केवळ निमित्त घडलेलं आहे आणि ते क्षणमात्र असणार आहे. ह्यासाठी ज्ञानोबारायांचा, श्रीकृष्णांचा आग्रह आहे की आपण जे एक चैतन्य आहे त्याचंच स्मरण ठेवावं, त्याचंच चिंतन करावं आणि पदोपदी मनाला हे बजावत जावं की हा दृश्याचा खेळ अदृश्यातनं प्रगट झालाय, परत अदृश्यातच जाणार आहे. चैतन्य खरं आहे. आणि जणू काही आपल्याला ह्या ठिकाणी ज्ञानोबाराय खुलासा करतात की ह्या चैतन्याचं स्वरूप समजावं, हा बोध मनाला पक्का व्हावा म्हणून साधक मंडळी वेगवेगळे उपाययोजना करतात. आणि त्या उपाययोजनेचा उद्देश एकच असतो, काय? तर चैतन्य स्वरूप आहे हा बोध मनाला ठसावा म्हणून. आणि त्यासाठीच्या उपाययोजना कुठल्या आहेत, कुठकुठले प्रकार आहेत? तर ज्ञानोबाराय म्हणतात, संतांनी विषयांचं सेवन करणं थांबवलं. अर्थात ज्या विषयांचं सेवन केल्यामुळे केवळ आणि केवळ देहबुद्धी वाढते, इंद्रियांना आनंद होतो, ह्या विषयांचं सेवन त्यांनी थांबवलं. ज्यांना विरक्ती वैराग्याची ओढ लागली त्यांनी रानावनाचा आश्रय घेतला, एकांतवासाचा आश्रय घेतला. आणि जे थोर योगी आणि मुनी होते त्यांनी ब्रह्मचर्याचा आश्रय घेऊन अनेक प्रकारची तप करण्याचं ठरवलं. माऊली, ह्या 164 ते 171 ओव्या खरोखरच चिंतनीय आहेत की ज्याच्यामुळे ह्या चैतन्याचा बोध मनाला ठसावा म्हणून आपल्याला ह्याच्यात मार्गदर्शन मिळतं. त्यातल्या काही ओव्या अगदी जरूर वाचाव्याशा वाटतात. ना तरी पवने स्पर्शिले नीर, ना तरी पवने स्पर्शिले नीर, पढियासे तरंगाकार, का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. तैसे सकळ हे मूर्त जाणपा मायाकारित, जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ. तैसे आदीची जे नाही, तया लागी तू रुदसी काय, तू अवीट ते पाही चैतन्य एक. ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत, ज्या ज्या वेळी आपल्या मनाला सुद्धा माझ्या जवळचं आहे ते जाणार, मी सुद्धा जाणार, माझं जे जमवलंय ते सुद्धा एक दिवस सोडून जावं लागणार, असा का आपल्या मनाला शोक होत असेल तर माऊलींच्या ह्या ओव्या जरूर वाचाव्यात, या ओव्यांच्या सहवासात जरूर यावं. आपल्याला ज्ञानोबाराय नक्की हेच सांगतील, तैसे आदीची जे नाही, तया लागी तू रुदसी काई, तू अवीट ते पाही चैतन्य एक. जयाची आरतीची भोगित, विषयी त्यजिले संत, जया लागी विरक्त वनवासीये. दिठी सुनी जयाते, ब्रह्मचर्यादी व्रते, मुनीश्वर तपाते आचरताती. ह्या सगळ्या खुणा माऊलींनी आपल्याला इथे दाखवल्यात. आपण जरूर सर्व मिळून त्याचं चिंतन करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.